Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ गावात पाणी पुरवठ्याची पाईपलाईन झाल्यामुळे पाण्याची मोटार चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिचे पाणी निघते व तेच पाणी कायम साचून राहत असल्यामुळे तेथील स्थानिक आदिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। मोटार बंद झाल्यानंतर साचलेलं पाणी रिटर्न खेचल्या जातं व पुन्हा मोटार चालू झाल्यानंतर हेच पाणी घाण पाणी गावातील नळांना जातं। त्यामुळे गावात देखील स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही। त्यामुळे जातेगाव ग्रामपंचायतीला प्रहार संघटनेच्या विनंतीवजा इशारा देण्यात आला आहे की लवकरात लवकर पाईपलाईनचे लिकेज दुरुस्त करून जातेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाथरूमला स्वच्छ खड्डा करून घ्यावा, अन्यथा प्रहार संघटनेच्या स्टाईलने जातेगाव ग्रामपंचायतीसमोर आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्व जबाबदारी ही जातेगाव ग्रामपंचायतची असेल असंही नागरिकांनी म्हटलं आहे। अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली। जातेगावच्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ ही जातेगावची पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे इथं लिकेज आहे। जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून ही पाईपलाईन लिकेज आहे आणि मोटर चालू झाल्यानंतर इथून पाणी भरपूर प्रमाणात निघतं आणि ते असं इकडं आदिवासी लोकवस्ती इकडं डायरेक्ट ते पाणी घरात जातं। त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी व या आदिवासी लोकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन सांगितलं। ग्रामपंचायतची टीम इथं येऊन 2-3 वेळेस पाहणी करून गेली, परंतु त्यावर काहीच म्हणजे त्यांनी कारवाई काहीच केली नाही, लिकेज वगैरे काही काढलं नाही। त्यामुळे इथं घरातील आता एक वयस्कर माणूस आजारी पडलेलं आहे आणि शेजारी जिल्हा परिषद शाळा आहे, ते शाळेचं जे बाथरूम आहे त्या बाथरूमचं बी सहज खड्डा नसल्यामुळे ते पाणी डायरेक्ट इकडे यांच्या घरात येतं आहे। त्यामुळे आमची ग्रामपालिकेला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तिथं बाथरूमला श्वास खड्डा आणि ही पाईपलाईन हिचं लिकेज पूर्णतः काढून घ्यावे व येथील नागरिकांना दिलासा द्यावा। इथं हे जिल्हा परिषद शाळेचं बाथरूमचं पाणी श्वास खड्डा नसल्यामुळे डायरेक्ट तिथं बाहेर आलेलं आहे। हेच पाणी असं इथून या नालीला लागतं, परंतु श्वास खड्डा नसल्यामुळे इथं उभं राहत नाही, एवढा वास येतो इथं। आणि इथं जवळच आदिवासी लोक असतात, तिथं आजारी पडले ते गावाच्या घरातले ग्रामसेवक सदस्य इथं येऊन गेले, परंतु श्वास खड्डा काय ते करायला तयार नाही। आमची ग्रामपालिकेला विनंतीवाचा इशारा आहे की आपण लवकरात लवकर 2 दिवसामध्ये इथं श्वास खड्डा आणि त्या पाईपलाईनचं लिकेज काढून द्यायला द्यावं, नाहीतर जे पेशंट आहे घरात हे ग्रामपालिकेमध्ये घेऊन आम्ही तिथं उपोषणाला बसतो। एवढं ग्रामपालिकेने लक्षात घ्यावं और लवकरात लवकर कारवाई करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।